खेड तालुक्यातील शिवमंदिरांवरील आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला। वाहतूक कोंडी आणि भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेऊन संयोजकांकडून स्वयंसेवक, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची तयारी। भोरगिरीचा श्री कोटेश्वर, गुंडाळवाडीचा श्री शंभू महादेव, कोहिंडेचा श्री कुंडेश्वर, चास येथील पेशवेकालीन श्री सोमेश्वर, वाकळवाडी गावचा वाळकेश्वर, राजगुरुनगर शहरालगत श्री सिद्धेश्वर आणि केदारेश्वर आणि चाकण येथील चक्रेश्वर मंदिरांमध्ये महाशिवरात्रीची तयारी पूर्ण। महादेव मंदिरात रात्र विशेष महाआरती, अभिषेक आणि कीर्तन सोहळा। पिण्याच्या पाण्यासह अल्पोपहार, फराळ वाटपही होणार। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात विकास आराखड्यांतर्गत कामांमुळे भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद। भाविकांना दर्शनासाठी भीमाशंकर परिसरात प्रवेश बंदी असताना भक्तांनी महाशिवरात्रीच्या दिवशी रविवारी 15 फेब्रुवारी रोजी गर्दी करू नये। जिल्हा प्रशासन आणि श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थांकडून करण्यात आलं आवाहन। भामा आसखेड धरणातून शनिवार 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता 1000 क्युसेक्सने सोडण्यात आला विसर्ग। आज अखेर भामा आसखेड धरणात 84.77% पाणी साठा। गतवर्षी 68.93% होता साठा। भामा आसखेड धरण प्रशासनाची माहिती। आळंदी नगर परिषद अंतर्गत शहर हद्दवाढीचा महत्त्वपूर्ण निर्णय। आळंदीच्या विकासासाठी आणि नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी नगर परिषद हद्दवाढ प्रक्रियेचे कार्य सुरू। नगर परिषदेच्या हद्दवाढीमुळे आळंदी शहराच्या सीमा विस्तारामुळे विकासाला मिळेल गती। तीर्थक्षेत्र सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी तयार करण्यात येत असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभावी सहभाग निश्चित करण्यासाठी आळंदी नगर परिषद नगर अध्यक्षांना सदस्य म्हणून समावेश करण्याचा नगर परिषद प्रशासनाने घेतला निर्णय। तीर्थक्षेत्र हे स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यटन, सांस्कृतिक वारसा आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्याने स्थानिक प्रशासनाचा सक्रिय सहभाग आवश्यक। नगर परिषद सदस्य बैठकीत घेतला निर्णय। आळंदी नगर परिषद प्रशासनाने मिळकत कर वसुलीसाठी सुरू केलेल्या अभय योजनेला 15 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्याचा सभागृहात महत्त्वपूर्ण निर्णय। नगर परिषदेकडे प्रलंबित असलेल्या मिळकत कराच्या थकबाकी वसुलीस गती देण्यासाठी घेण्यात आला निर्णय। नागरिकांना सवलतीच्या दरात कर भरण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध। नागरिकांना योजनेचा पूर्ण लाभ मिळावा आणि नगर परिषदेच्या महसुलात वाढ व्हावी या उद्देशाने हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे कर विभाग प्रशासनानं केलं स्पष्ट। अभय योजनेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक थकबाकीदारांनी कर भरण्याची तयारी दर्शवली आहे। मुदतवाढ दिल्यामुळे उर्वरित नागरिकांनाही सवलतीचा लाभ घेण्याची संधी मिळणार असून नगर परिषदेच्या आर्थिक स्थितीला बळकटी मिळेल। नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी केलं नमूद। आळंदी शहरातील करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केलं आवाहन। अभय योजनेअंतर्गत दंड आणि व्याजात 50% दिल्या जाणाऱ्या सवलतीमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित कर भरण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल असाही मुख्याधिकारी खांडेकर यांनी व्यक्त केला विश्वास। चाकण येथील स्वर्गीय गुलाबराव गोरे शिक्षण संस्थेच्या ज्ञानवर्धिनी विद्यालय, भामा इंग्लिश मीडियम स्कूल, स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मातृपितृ पूजन दिन करण्यात आला साजरा। गुरुवर्य राजू दीक्षित यांनी केले प्रतिमा पूजन। यावेळी नगराध्यक्षा मनीषा गोरे, किल्ले संग्राम दुर्ग स्मारक समितीचे अध्यक्ष किरण झिंझुरके, माजी चेअरमन रामचंद्र गोरे, उद्योजक किशोर परदेशी, भानुदास डोगरे, पुराणिक काका, संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे, टाकळकरवाडी केंद्र प्रमुख मंजुषा पोखरकर, आदर्श माता ताराबाई गोरे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता गोरे, प्राचार्य सचिन आबाळे, प्रिन्सिपल माधुरी गोरे, मुख्याध्यापिका प्रमिला गोरे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती। चाकण शहरातील मच्छी मार्केट गल्लीत भर दिवसा किरकोळ वादातून राजगुरुनगर येथील तरुणाचा निर्घृण खून। किरकोळ वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन घडली धक्कादायक घटना। राजगुरुनगर येथील प्रथमेश माने असे खून झालेल्या तरुणाचे नाव। भर वस्तीमध्ये घडलेल्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह।